तुमचा स्वभाव असा ठेवा की लोक लगेच इम्प्रेस होतील. नमस्कार मित्रांनो. माणसाच्या आयुष्यात खरा प्रभाव टाकतो तो पैसा नाही, पद नाही, सौंदर्य नाही, शारीरिक आकर्षण नाही, किती फॉलोअर्स आहेत हे नाही, कोणत्या ब्रँडचे कपडे घालता हे नाही. कोणीही तुमच्यात सर्वात आधी जे पाहतो ते म्हणजे तुमचा स्वभाव. स्वभाव म्हणजे तुमचं बोलणं, तुमचं वर्तन, तुमची ऊर्जा, तुमची विचार करण्याची पद्धत, तुमच्या नजरेतील शांतता, तुमच्यातील आत्मविश्वास, तुमच्या चेहऱ्यावरचा भाव, तुमचं संयम, तुमचं लोकांशी वागणं, हे सगळं मिळून तुमचा स्वभाव बनतो आणि हेच लोकांना इम्प्रेस करतं. अनेक लोक विचारतात की कसं वागू की लोक आपल्याला लगेच आवडतील, कसं स्वभाव ठेवू की आपण खास वाटू, लोक आपल्याकडे कसे आकर्षित होतील. तर उत्तर एकच, तुम्ही स्वतःला सुधारत चला. स्वतःला शांत, सुसंस्कृत, नम्र, संयमी, आत्मविश्वासू, स्थिर आणि दिलदार बनवत चला. पैसा नंतर येतो, यश नंतर येतं, कौतुक नंतर येतं, पण माणूस म्हणून तुमची किंमत स्वभावावर ठरते. लोकांना तुमच्या स्वभावात सर्वात आधी दिसतं ते म्हणजे शांतता. शांत स्वभाव असलेला माणूस लोकांना खूप मोठा वाटतो, कारण आजच्या काळात शांत लोक कमी झाले आहेत. प्रत्येक जण घाईत आहे, तणावात आहे, चिडचिडा आहे, राग भरल्या अवस्थेत जगत आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर लोक ओरडतात, भांडतात, तुटतात, पण जो व्यक्ती परिस्थिती बिघडली तरी स्थिर राहतो, भावनांनी भरकटत नाही, रागावर नियंत्रण ठेवतो, तो लोकांच्या मनात वेगळी छाप सोडतो. शांत माणसाजवळ बसलं की मन शांत होतं. तो ओरडत नाही, घाई करत नाही, प्रत्येक गोष्ट डोकं शांत ठेवून हाताळतो. अशा माणसाला पाहून लोक प्रभावित होतात, कारण त्यांना वाटतं की हा माणूस आतून मजबूत आहे. शांत स्वभाव म्हणजे भीती नाही, शांत स्वभाव म्हणजे शक्ती, आणि ही शक्ती दिसली की लोक आपोआप इम्प्रेस होतात. स्वभावातील दुसरी मोठी ताकद म्हणजे नम्रता. नम्रता म्हणजे स्वतःला कमी समजणं नाही. नम्रता म्हणजे इतरांना उंचावणं. नम्र व्यक्ती लोकांशी बोलताना आवाज वाढवत नाही, गर्व दाखवत नाही, उंच पदावर आहे तरी इतरांना तुच्छ समजत नाही, आपल्या यशाचं प्रदर्शन करत नाही. नम्रता म्हणजे साधेपणाने वागणं, आदराने बोलणं आणि स्वतःला लोकांपेक्षा मोठं न समजणं. जगात हजारो हुशार लोक आहेत, लाखो श्रीमंत लोक आहेत, कितीतरी प्रसिद्ध लोक आहेत, पण नम्र लोक खूप कमी आहेत. आणि जिथे कमी मिळतं तिथे किंमत जास्त असते. म्हणून नम्र माणूस लोकांच्या हृदयात कायमचं स्थान बनवतो. नम्रतेमुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुमचं मन जिंकतात आणि तुमचा आदर करतात. लोक आपल्याला कसं पाहतात यावर मोठा परिणाम होत असतो आपल्या बोलण्याच्या शैलीचा. गोड बोलणं म्हणजे चापलुसी नाही, गोड बोलणं म्हणजे शब्दांनी इजा न करणं, लोकांना दुखावणारं बोलणं टाळणं, कोणीतरी चुकीचं बोललं तरी आपण शांतपणे समजावून सांगणं. गोड शब्द हे औषधासारखे असतात, ते जखम बरी करतात. आज लोक ताणात आहेत, भावनिकदृष्ट्या कमजोर झाले आहेत. अशा वेळी तुम्ही त्यांच्याशी सौम्य, शांत, गोड भाषेत बोललात तर त्यांना वाटतं की अरे हा माणूस बाकी लोकांसारखा नाही, हा वेगळा आहे, आणि लोक लगेच इम्प्रेस होतात. दिलदार स्वभाव असलेले लोक हे जगातील मोठे लोक मानले जातात. दिलदारपणा म्हणजे केवळ पैसे देणं नाही, दिलदारपणा म्हणजे परिस्थितीनुसार लोकांना समजून घेणं, लोकांसाठी थोडा वेळ काढणं, छोटे छोटे चांगले प्रयत्न करणं, कोणीतरी अडचणीत असेल तर एक प्रेमळ शब्द बोलणं, एक मदतीचा हात देणं. दिलदार लोकांचा स्वभाव जिंकणारा असतो, कारण त्यांच्याकडून एक सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. अशा लोकांचा चेहरा नेहमी उजळलेला असतो. ते कोणाबद्दल ईर्ष्या बाळगत नाही, कोणाचं नुकसान करत नाही आणि कोणावर जळत नाही. दिलदार माणूस म्हणजे ज्याच्या मनात कटुता नसते, द्वेष नसतो, मत्सर नसतो. अशा लोकांच्या उपस्थितीत लोकांना सुरक्षित वाटतं, आणि जिथं सुरक्षित वाटतं तिथे लोक प्रेम करतात. स्वभावात एक मोठी गोष्ट म्हणजे स्थिरता. स्थिर माणूस जगात फार कमी दिसतो. बहुतेक लोक भावनांच्या भरात वागतात, राग आला की तीव्रपणे बोलतात, दुःख झालं की तुटून जातात, भीती वाटली की हार मानतात. पण स्थिर माणूस कोणत्याही परिस्थितीत टळमळत नाही. तो परिस्थितीनुसार विचार करतो, मनाला स्थिर ठेवतो आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतो. आजच्या काळात असा माणूस भेटलाच तर लोक त्याला थोड्या वेळातच समजून घेतात की हा माणूस वेगळा आहे. स्थिर स्वभाव असणाऱ्या माणसाला लोक नेता मानतात, कारण जो स्वतःला सांभाळू शकतो
तो इतरांना सांभाळू शकतो. एखाद्याचा खरा स्वभाव कशामुळे ओळखला जातो? त्याच्या बोलण्यातून. जो व्यक्ती इतरांविषयी नकारात्मक बोलतो, टीका करतो, चुगल्या करतो, तो विश्वासार्ह कधीच नसतो. जो लोकांचा अपमान करतो, त्यांची चेष्टा करतो आणि त्यांच्या मागे वाईट बोलतो, त्यांच्यावर लोक दीर्घकाळ विश्वास ठेवत नाहीत. उलट जो व्यक्ती कोणाबद्दलही उगाच वाईट बोलत नाही, लोकांच्या चांगल्या गोष्टी पाहतो, सकारात्मक बोलतो, असा माणूस लोकांच्या मनात जागा बनवतो. लोकांना अशा व्यक्तीबरोबर शांतता वाटते. आत्मविश्वास हा व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा दागिना आहे. आत्मविश्वास नसलेला माणूस कितीही सुंदर असला, कितीही शिकलेला असला तरी लोकांच्या नजरेत तो फिका दिसतो. पण आत्मविश्वास असलेला माणूस साधा असला तरीही आकर्षक दिसतो. आत्मविश्वास म्हणजे अहंकार नाही. आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असणं. मी करू शकतो, शिकू शकतो, वाढू शकतो, चुका सुधारू शकतो, असा विचार ज्याच्या मनात असेल त्याला लोक मोठं मानतात. आत्मविश्वासू व्यक्तीकडे एक अनोखा तेज असतो. तो चेहऱ्यावर झळकतो, नजरेत दिसतो, आवाजात ऐकू येतो. लोक अशा व्यक्तीकडे आकर्षित होतात. जगातील सगळ्यात दुर्मिळ आणि प्रभावी स्वभाव म्हणजे रागावर नियंत्रण ठेवणारा स्वभाव. राग ही अशी गोष्ट आहे जी क्षणात नातं तोडते, आदर नष्ट करते आणि व्यक्तिमत्वाला दुखापत करते. जो व्यक्ती रागावर नियंत्रण ठेवतो तो महान आहे. आज लोक लहानशा गोष्टीवर चिडतात आणि मोठ्या समस्यांमध्ये कोसळतात. पण जो माणूस रागाला स्वतःवर ताबा घेऊ देत नाही, तो लोकांसाठी प्रेरणा बनतो. तुम्हाला कोणीतरी चुकीचं बोललं, ओरडलं, अपमान केला, टोमणे मारले, पण तुम्ही शांत राहिलात, लोक तुमची ही क्षमता पाहून प्रभावित होतात. त्यांना वाटतं याच्या मनात एवढं स्थैर्य आहे, हा माणूस खूप वेगळा आहे. तुमचा स्वभाव लोकांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अभिनय करण्याची गरज नाही. तुमच्या कृतीमधून तुम्ही खरे कोण आहात ते दिसत राहतं. लोक बाहेरून इम्प्रेस होत नाहीत, लोक मनाने इम्प्रेस होतात. तुमचा सन्मान लोक करतात तो तुमच्या स्वभावामुळे. तुमच्या कृतीतून लोकांना विश्वास बसतो. तुम्ही बोलणं आणि करणं यामध्ये फरक नाही अशा माणसांवर लोक प्रेम करतात, विश्वास ठेवतात, आदर करतात. लोकांना सर्वात जास्त इम्प्रेस करतं ते तुमचं स्वतःसारखं राहणं. आज बहुतेक लोक दुसऱ्यांना कॉपी करतात, त्यांच्या शैली, त्यांचे शब्द, त्यांची व्यक्तिमत्व. पण जो व्यक्ती स्वतःची वेगळी ओळख ठेवतो, स्वतःच्या नियमांवर जगतो, इतरांच्या मतांवर अवलंबून राहत नाही, स्वतःची किंमत स्वतः ठरवतो, तो लोकांना वेगळा भासतो. सौंदर्य, पैसा, ग्लॅमर काही दिवस टिकतो, पण स्वभाव कायम राहतो. एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. लोकांना तुम्ही काय देता यापेक्षा तुम्ही त्यांना कसं वाटू देता हे लक्षात राहतं. तुम्ही इतरांच्या मनात शांतता निर्माण केली तर लोक तुम्हाला विसरू शकत नाही. तुम्ही त्यांच्या मनात भीती, असुरक्षितता किंवा तणाव निर्माण केला तर ते तुमच्यापासून दूर जातात. म्हणूनच स्वभाव असा ठेवा की लोकांना सुरक्षित वाटेल, आदर वाटेल, प्रेम वाटेल, हलके वाटेल, प्रेरणा मिळेल. तुमचा स्वभाव असा ठेवा की कोणी तुम्हाला भेटलं की त्यांना वाटलं हा माणूस माझ्या आयुष्यात आल्यामुळे मला फायदा झाला आहे. स्वभाव असा ठेवा की लोक तुम्हाला आदराने आठवतील. स्वभाव असा ठेवा की लोक तुमच्याशी बोलताना स्वतःला चांगलं, सुरक्षित, महत्त्वाचं आणि आदराने वागवलं जात असल्याची भावना करतील. स्वभाव असा ठेवा की तुम्हाला भेटल्यानंतर लोक तक्रार नाही तर शांती घेऊन जातील. स्वभाव असा ठेवा की जग तुमची किंमत जाणेल, पण तुम्ही त्याचा गर्व कधीच करणार नाही. स्वभाव असा ठेवा की तुम्ही कोणाचं मन दुखावणार नाही, पण स्वतःची मर्यादा कायम राखाल. स्वभाव असा ठेवा की आम्ही कोण आहोत हे सांगण्याची गरजच भासू नये. लोक तुमची वागणूक पाहून स्वतःच ओळखतील की तुम्ही किती मोठे आहात. हा स्वभाव बनवला तर लोकांना तुम्हाला इम्प्रेस होण्या वाचून पर्यायच उरणार नाही. हा स्वभाव म्हणजेच तुमचं खरं सौंदर्य, तुमची खरी ओळख आणि तुमची खरी ताकद. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.